नमस्कार मित्रांनो, मी आपला गावाकडचा इंजिनियर. तर मित्रांनो, आमचं एक छोटंसं पण मनाला जपणारं गाव आहे. गावाच्या मध्यभागी दगडांमध्ये बांधलेलं जुनं हनुमान मंदिर आहे. मंदिरासमोर अनेक वर्षापासून एक भलं मोठं चिंचेचं झाड खंबीरपणे उभं आहे. ते फक्त झाड नाही, तर आमच्या गावची ओळख आहे. त्या चिंचेच्या झाडाच्या बाजूलाच एक जुनं आणि सुंदर चाफ्याचं झाड आहे. जेव्हा त्याला पांढरी शुभ्र फुलं लागतात ना, तेव्हा संपूर्ण परिसर सुगंधाने भरून जातो. आणि जेव्हा फुले नसतात तेव्हा ते हिरवंगार दिसतं, जणू निसर्गाने स्वतः गाव सजवलंय. हनुमान मंदिराच्या शेजारीच राम मंदिर आहे, जिथं राम, सीता आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्त्या आहेत. आणि मंदिराजवळच उभं आहे आमच्या गावातील एकमेव प्राचीन वडाचं झाड. वटपौर्णिमेला गावातील सर्व महिला त्या झाडाची पूजा करतात. त्या वडाच्या झाडालाही गावच्या इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष आहे. आणि बाजूलाच पिंपळाचं झाड आहे, जिथे आमच्या गावातील जुने देव बडेबा आहेत. त्या जागेशी प्रत्येक गावकऱ्याचं भावनिक नातं जोडलेलं आहे. मित्रांनो, प्रत्येक गावची ओळख फक्त रस्ते, घरे किंवा लोकांमुळे नसते, तर त्या गावातील जुनी मंदिरं, प्राचीन झाडं आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणींमुळे असते. कारण ही झाडं आणि मंदिरं नसतील तर गाव फक्त गाव राहतं, पण आपलं गाव वाटत नाही. प्रत्येक गावात अशी एक जागा असते जी गावचं खरं हृदय असते. तुमच्या गावात अशी कोणती खास जागा किंवा झाडे आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा.